टू बी से वर्तमान काळातील रूप तुम्हाला आता सांगते, त्याचा वापर आपल्या बोलीभाषेमध्ये कशा पद्धतीने करायचा. तर टू बी से वर्तमान काळातील रूप आहेत ॲम, इज आणि आर. तर याचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो, निगेटिव्ह कसं बनवायचं आणि याचं क्वेश्चन कसं तयार करायचं. आता एकदम इझी पद्धतीने ते बघा. उदाहरण बघा. आय सोबत काय येतं, ॲम येतं. आय सब्जेक्ट सोबत ॲम, ही सोबत इज, शी सोबत इज, ही इज, शी इज आणि इट इज. यू आर, दे आर आणि वी आर असं असतं ते. आलं लक्षात. आय ॲम, ही इज, शी इज, इट इज, वी आर, यू आर आणि दे आर. एक्झाम्पल बघा. आता कसं म्हणायचं, समजा आता एक स्टोरी माध्यमातूनच सांगते किती कसा यूज करायचा ते. आय ॲम अ टीचर. समजा आय सोबत ॲम आला, वाक्य कसं तयार झालं, आय ॲम अ टीचर, मी एक शिक्षिका आहे. कपिल इज माय फ्रेंड. कपिल इज, कपिल सोबत इज येतो. कपिल इज माय फ्रेंड, कपिल माझा मित्र आहे. आता तो माझा मित्र आहे. पुन्हा बघा. ही इज नॉट जेन्युइन. ही इज नॉट जेन्युइन, नकारार्थी वाक्य बघा. ही इज नॉट जेन्युइन, तो खरा नाही, तो असल नाही. ही इज नॉट जेन्युइन. आणि मग त्याच्यामुळं काय, वी आर नॉट फ्रेंड्स. त्याच्यामुळं काय, वी सोबत आर आणि नंतर नॉट वापरावं लागतं. वी आर नॉट फ्रेंड्स. नंतर आता बघा. आता काय, आता तो त्याच्या फॅमिली सोबत लंडनला जात आहे. ही इज गोइंग टू लंडन विथ हिज फॅमिली. ही इज गोइंग टू लंडन, ही सोबत इज येतो. ही इज गोइंग टू लंडन आणि नंतर ही इज गोइंग टू लंडन. आता प्रश्नार्थ कसं, आय ॲम नॉट इंटरेस्टेड इन व्हेअर इज ही गोइंग, व्हॉट इज ही डुईंग. आय एम नॉट इंटरेस्टेड इन, मला काही घेणं देणं नाही तो कुठं चाललाय आणि काय करायला, कारण आम्ही आता फ्रेंड्स नाही आहे. समजलं प्रश्नार्थ, नकारार्थी आणि कोणत्या सब्जेक्ट सोबत कोणतं वापरायचं.